जखम कव्हर करणारे आहेत. या 2 क्षेत्रात त्यांचं नाव आहे. त्यांनी मला डॉक्टर मिलिंद देशमुख नाशिक यांच्याकडे ट्रीटमेंट घ्यायला सांगितलं. परंतु 1 वर्षभर त्यांच्याही ट्रीटमेंटमध्ये मला काही रिझल्ट मिळाला नाही. तर माझी मुलगी वैशू आणि सुनबाई रंजना आणि यांची गाठ दातीर मॅडम बरोबर पडली. दातीर मॅडम माझ्याकडे आल्या आणि त्यांचा विश्वास मला महत्त्वाचा वाटला. सेल्समनशिप ज्याला म्हणतो, जी विक्रय कला म्हटली जाते, ती विक्रय कला, त्यांचा कॉन्फिडन्स इतका पक्का होता. तुम्ही जे ट्रीट देते याने नक्की आजार बरा होणार आहे. सोनं माझ्याकडे आहे, सोनार कितीही कस लावला तरी ते पूर्ण राहणार आहे आणि मी त्या परीक्षेत उतरणार आहे, इतका आत्मविश्वास त्यांच्याकडे दिसला. कारण मी सुद्धा एक किराणा दुकानदार आहे. गेली 25 वर्ष मातीचं सोनं करणं आणि सोन्याची माती करणं, या दोन्ही कला या दुकानदारीमध्ये शिकाव्या लागतात आणि त्यांच्याकडे तेवढा आत्मविश्वास मी बघितला. त्या आत्मविश्वासामुळे त्यांनी मला मी अगदी सुरुवातीला इतक्या मोठमोठ्या डॉक्टरांकडे गेलो, MD झालेल्या लोकांकडे ट्रीटमेंट घेतलं, त्यांनी रिझल्ट मिळाला नाही. तुम्ही मला औषध देताय आणि अगदी कॉन्फिडन्सली सांगताय. त्यांच्याबरोबर कोणीतरी एक आंबरे म्हणून सेल्समन होते आपले, हा, तर त्या दोघांनी इतका विश्वास माझ्याकडे ठेवला. मी त्याला काही लवकर तयार झालोच. खरं जे आहे ते मी सांगतो. परंतु ती मुलगी आणि सुनाच्यामुळे मला काही बोलता येईना. कारण त्यांचा आग्रह चालला की नाना तुम्ही घ्या, मग काय करायचं. म्हटलं बा ह्या एवढ्या MD डॉक्टरांकडे विश्वास, त्यांच्यावर माझा विश्वास बसला नाही. तर जिथे ज्यांचे रस्ते संपले तिथे यांचा नवीन रस्ता कसा चालू होता. परंतु योगायोगाने त्यांच्या आग्रहानं आणि मी ते औषध घेतलं. साधारणतः 15 दिवसांनी मला थोडासा फरक जाणवला. त्यानंतर दातीर मॅडम माझ्याकडे आल्या. त्यामुळे तुमची मुलाखत त्यात तुम्हाला फरक पडले. मी म्हटलं नाही, मी पूर्ण बरं झाल्याशिवाय मी तुमची मुलाखत देणार नाही. मला पूर्ण रिझल्ट मिळाला पाहिजे, त्यानंतर बघू. आणि मग त्यांनी पुन्हा मला पुढली औषधं दिली. ती औषधांनी 3 महिन्यामध्ये माझं पूर्णपणे आजार तो नाहीसा इतका नाहीसा झाला. तर जिथ्या MD डॉक्टरांचं आणि जिथल्या सगळ्यात विज्ञानाचे जे काही विज्ञानाचं जे कस असतील त्या MD डॉक्टरांकडं, सुनील टोलटांसाठी मी तुम्हाला माहिती सांगतो. सुनील टोलटांची प्रॅक्टिस 50 वर्षाची आहे. त्या माणसाकडे सकाळी 6ला नंबरला जावं लागतं आणि फक्त 50 पेशंट ते घेतात. 50 नंतर 51 पेशंट ते घेत नाही. आणि सकाळी तिथे पुण्याला मुक्कामी जावं लागतं. पहाटे 4ला उठावं लागतं. आठवून 5 वाजता 6